चला मग मित्रांनो, पाहूया मस्त घरच्या घरी चमचमीत असे टोस्ट सँडविच कसे बनवायचे ते. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे उकडून किसलेला बटाटा, चिरलेली कोथिंबीर, जिरं, हळद, चिरलेली मिरची, ठेचलेला आलं लसूण, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, तेल किंवा बटर, मोहरी, त्याचसोबत ब्रेडच्या चकत्या. चला मग सर्वप्रथम स्टफिंगसाठी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मी एक कढई तापायला ठेवलेली आहे. पहा, आपली कढई तापलेली आहे. आता मी त्यात फोडणीसाठी तेल घालत आहे. तेल सुद्धा तापलेलं आहे. आता आपण त्यात मोहरी टाकूया. पहा, मोहरी मस्तपैकी तडतडली आहे. आता आपण त्यात टाकूया जिरे. आता आपण त्यात टाकूया चिरलेल्या मिरच्या. आता आपण सगळे हे एकदा परतून घेऊया. परतून झालेला आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत ठेचलेला आलं आणि लसूण. ठेचलेला आलं लसूण सुद्धा परतून झालेला आहे. आता आपण त्यात टाकूया कढीपत्ता. ही सगळी फोडणी मस्तपैकी तेलात परतून घेऊया. पहा, व्यवस्थित अशी फोडणी आपली तयार झालेली आहे. आलं लसणाचा कच्चेपणा गेलेला आहे. आता आपण त्यात टाकणार आहोत हळद, त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहोत. हळद आणि मीठ आपण फोडणीसोबत मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण त्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत. मी अर्धी चिरलेली कोथिंबीर ह्यात घातलेली आहे आता फोडणीमध्ये, आणि उरलेली नंतर बटाट्याची भाजी तयार झाल्यानंतर घालणार आहे. आता आपली फोडणी तयार आहे. आता आपण त्यात उकडून किसून घेतलेला बटाटा घालूया. मी बटाटा किसून घेतलेला आहे. तुम्ही बटाट्याच्या फोडी सुद्धा घेऊ शकता. चला मग आता हे सगळं जिन्नस मस्तपैकी व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. चला पहा, टोस्ट सँडविच मध्ये घालण्यासाठीची बटाट्याची भाजी आपली तयार आहे. आपण त्याला एक वाफ काढून घेऊया. किती सुंदर रंग आलेला आहे आणि चमचमीत तर दिसतच आहे. आता मी ह्याच्यात उरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा सगळे जिन्नस मिक्स करून घेणार आहे. चला मग आपली बटाट्याची भाजी तर तयार आहे. मग आता आपण टोस्ट सँडविच बनवायला घेऊया. पहा, मी मस्त टोस्ट सँडविच बनवण्यासाठी भांडं घेतलेलं आहे. ते गॅसवर ठेवूया आणि त्याला सगळीकडून तेलाने ग्रीस करून घेऊया. दोन्ही बाजूंना मी तेल लावून घेतलेलं आहे. ते तेलाचा वापर केला आहे. तुम्ही ह्याच्या इथे बटरचा सुद्धा वापर करू शकता. आता आपण घेऊया एक ब्रेडची चकती आणि त्याच्यावर समान अशी बटाट्याची भाजी पसरवून घेऊया. पहा, सगळीकडे व्यवस्थित अशी बटाट्याची भाजीचा एक लेअर मी लावून घेतलेला आहे. पहा, दुसरी बटाट्याची चकती ठेवून झालेली आहे आणि हा सँडविच मी गॅसवर टोस्टरमध्ये टाकत आहे. आता आपण गॅस चालू करूया. दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगाचा आणि कुरकुरीत होईपर्यंत हा टोस्ट सँडविच आपण भाजून घेऊया. दोन्ही बाजूने थोड्या वेळाने भाजून घ्यायचं आहे आणि उघडून बघायचं आहे, म्हणजे आपल्याला कळेल आपला टोस्ट सँडविच तयार आहे की नाही. पहा, किती मस्त सोनेरी रंग आलेला आहे. मीडियम गॅसवर भाजायचा आहे. जास्त बारीक किंवा जास्त फास्ट गॅस करायचा नाहीये.
आणि मस्तपैकी सोनेरी रंग आल्यावर त्याला काढून घेऊया। पहा, आपला एक सँडविच तर तयार झालाय। असेच आपण बाकीचे सँडविच सुद्धा तयार करून घेऊया। हा साधा टोस्ट सँडविच आहे। जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच पाहायचे असतील तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आम्ही नवीन नवीन अजून टोस्ट सँडविचच्या रेसिपीज घेऊन येऊ। पहा, आपला अजून एक सँडविच तयार झालेला आहे। असेच आपण आपल्याला हवे तसे आणि हवे तितके सँडविच बनवून घेऊया। पहा, आपले सँडविच तयार झालेले आहे। आता आपण त्याला 2 तुकड्यांमध्ये कापून घेऊया। हा सँडविच संध्याकाळच्या नाश्त्याची चव वाढवेलच, पण तुम्ही हा सँडविच टिफिनला किंवा कुठेही प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता। झटपट असा सँडविच तयार आहे। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा हा टोस्ट सँडविच कसा झालेला आहे तो।